मुलांनो, आजची गोष्ट आहे बुद्धिमान तेनालीराम आणि एका लालची व्यापाऱ्याची। ही आहे विजयनगर नगरी, एक सुंदर, समृद्ध आणि भव्य राज्य। आणि हा आहे भव्य राजवाडा, जिथे महान राजा कृष्णदेवराय राज्य करतात आणि त्यांच्या सोबत आहे बुद्धिमान तेनालीराम। तेवढ्यात एक व्यापारी खूपच घाबरलेल्या चेहऱ्याने दरबारात आला। त्याच्या हातात एक रिकामी पिशवी होती। तो महाराजांसमोर येऊन मोठ्या आवाजात म्हणाला, महाराज, माझं सोनं चोरीला गेलं। ही बघा, पिशवी रिकामी आहे। हे गावकरीच चोर आहेत, यांनीच माझं सोनं चोरलं आहे। हे ऐकून गावकरी घाबरले। ते म्हणाले, नाही महाराज, आम्ही काहीच केलं नाही। कृपया आम्हाला मदत करा। मी तुमचं सगळं ऐकलं आहे। खरं कोण आहे हे आपण शोधू। तेनालीराम, ही जबाबदारी तुलाच देतो। जशी आपली आज्ञा, महाराज। तेनालीरामने एक युक्ती काढली। त्याने सर्वांना एक एक काठी दिली। सगळे आश्चर्यचकित झाले आणि तेनालीराम म्हणाला, मी सगळ्यांना काठी दिली आहे। ज्याने चोरी केली आहे त्याची काठी उद्या 1 इंच वाढेल। उद्या सर्वांनी काठी घेऊन राजदरबारात हजर राहावे। रात्र झाली। सगळे गावकरी झोपले, पण व्यापाऱ्याला झोप येत नव्हती। तो घाबरला होता। तो सतत विचार करत असतो की उद्या माझी काठी वाढली तर मला पकडतील। म्हणून तो व्यापारी रात्रीच आपली काठी 1 इंचाने कापतो आणि निश्चिंत होतो। दुसऱ्या दिवशी सगळे पुन्हा दरबारात जमले। तेनालीरामने सर्वांच्या काठ्या तपासायला सुरुवात केली आणि त्याला एका माणसाची काठी लहान दिसली। तेनालीराम हसत म्हणाला, महाराज, चोर सापडला आहे। ही काठी व्यापाऱ्याचीच आहे आणि तोच खरा चोर आहे। तुम्ही खोट बोललात आणि निरपराध लोकांवर आरोप केला। त्यामुळे तुम्हाला 2 दिवसांची शिक्षा आहे। शिपायांनो, याला घेऊन जा। प्रजा आनंदी झाली आणि व्यापाऱ्याला शिक्षा मिळाली। या गोष्टीतून आपल्याला शिकायला मिळतं की नेहमी खरं बोलावं, कारण खोटं नेहमी पकडलं जातं। धन्यवाद मुलांनो, पुन्हा भेटू अशा छान छान गोष्टींसोबत। पाहत राहा नीतिमूल्य कथा।